जेव्हा पहिले क्रिप्टो वॉलेटचे मालक बिटकॉइन डेव्हलपर सातोशी नाकामोतो, अमेरिकन सॉफ्टवेअर डेव्हलपर आणि दुसऱ्या क्रिप्टो वॉलेटचे मालक हॅल फिनी यांना चाचणी म्हणून 10 बिटकॉइन पाठवण्यात यशस्वी झाले. ही घटना 2009 सालची आहे. त्यानंतर क्रिप्टोकरन्सीची क्रेज सुरू झाली. सध्या जगात क्रिप्टो वापरकर्ते मोठ्या संख्येने आहेत आणि त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तथापि कोणत्याही उज्ज्वल विकासासोबत अडथळे देखील उद्भवणे निश्चित आहे. 2023 हे वर्ष वॉलेट हॅकच्या मालिकेने सुरू झाले आहे, जिथे अनेक क्रिप्टो वापरकर्त्यांनी लाखो रुपयांचा निधी गमावला आणि ते कधीही परत मिळाले नाहीत. एक प्रसिद्ध उदाहरण म्हणजे प्रूफचे संस्थापक केविन रोज, ज्यांनी जानेवारी 2023 मध्ये वॉलेट तडजोडीमुळे $1 दशलक्ष पेक्षा जास्त किमतीचे NFT गमावले. पण जर तुम्ही इंटरनेटवर शोध घेतला तर तुम्हाला अशी अनेक उदाहरणे सापडतील. आज आपण क्रिप्टो वॉलेट म्हणजे काय, ते का महत्त्वाचे आहे आणि ते किती सुरक्षित आहे ते समजून घेऊया. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत स्किप न करता पहा. सुरुवातीला जाणून घेऊया क्रिप्टोकरन्सी वॉलेट म्हणजे काय आणि ते कसे काम करते. मुळात क्रिप्टोकरन्सी वॉलेट हे एक असे ॲप्लिकेशन आहे जे तुमच्या क्रिप्टोकरन्सीसाठी वॉलेट म्हणून काम करते. रोख रक्कम किंवा क्रेडिट कार्ड सारखे चलन ठेवण्याऐवजी ते व्यक्ती त्यांच्या क्रिप्टोकरन्सी व्यवहारांवर स्वाक्षरी करण्यासाठी वापरत असलेल्या पास कीज साठवते आणि त्यांना त्यांच्या क्रिप्टोमध्ये प्रवेश करण्याची परवानगी देणारा इंटरफेस प्रदान करते. क्रिप्टोकरन्सी वॉलेट हे एक सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन आहे जे एखाद्याला संगणक किंवा फोन किंवा टॅब्लेटसारख्या मोबाईल डिव्हाइसद्वारे क्रिप्टोकरन्सी साठवण्याची आणि वापरण्याची परवानगी देते. वापरत असलेल्या क्रिप्टोकरन्सीला ब्लॉकचेन नेटवर्कमध्ये प्रवेश करण्यासाठी इंटरनेट कनेक्शनची आवश्यकता आहे. यासोबतच क्रिप्टोकरन्सी वॉलेटला वेगळे करणारी एक गोष्ट म्हणजे ते भौतिक चलनांपेक्षा वेगळे आहे. खरं तर क्रिप्टोकरन्सी कुठेही साठवली जात नाही. ती फक्त डेटाचे छोटे छोटे तुकडे असतात जे साठवले जातात आणि डेटाबेसमध्ये विखुरलेले असतात. क्रिप्टो वॉलेट वापरकर्त्यांच्या सार्वजनिक पत्त्यांशी संबंधित आहे. हे सर्व भाग शोधते आणि ॲपच्या इंटरफेसमध्ये त्यांच्यासाठी रक्कम बेरीज करते. या ॲप्लिकेशनद्वारे विविध पद्धती वापरून व्यक्ती त्यांच्या वॉलेटमधून सहजपणे क्रिप्टोकरन्सी पाठवू आणि प्राप्त करू शकते. जाणून घेऊया क्रिप्टो वॉलेट्स का महत्त्वाचे आहेत. क्रिप्टोकरन्सी इतर कोणत्याही चलनाप्रमाणे अनेक वेगवेगळ्या उद्देशांसाठी आणि व्यवहारांसाठी जमा केली जाऊ शकते आणि वापरली जाऊ शकते. ज्याप्रमाणे बँक खाते पैशासाठी मूलभूत असते, त्याचप्रमाणे क्रिप्टो वॉलेट क्रिप्टो मालमत्ता आणि क्रिप्टोकरन्सी व्यक्ती किंवा संस्थांसाठी कार्यात्मकदृष्ट्या उपयुक्त बनवण्यात मूलभूत भूमिका बजावते. क्रिप्टो वॉलेट्स क्रिप्टोकरन्सीची व्यावहारिक उपयुक्तता सक्षम करण्यात मदत करतात, जसे की वापरकर्त्यांना त्यांच्या क्रिप्टोकरन्सी मालमत्तेच्या शिल्लकतेचे निरीक्षण करण्याची क्षमता प्रदान केली जाते. क्रिप्टो वॉलेटचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे क्रिप्टोकरन्सी पेमेंट पाठवणे आणि प्राप्त करणे. तथापि क्रिप्टोकरन्सी ब्लॉकचेनवर साठवली जाते. क्रिप्टो वॉलेटमध्ये वापरकर्ता नाव वापरून व्यवहार करता येतात, जे ब्लॉकचेनवरील सार्वजनिक की पत्त्याशी जोडले जाऊ शकते. चला जाणून घेऊया क्रिप्टोकरन्सी वॉलेटच्या प्रकारांबद्दल. आपल्याला माहितीच आहे की वॉलेटचे 2 मुख्य प्रकार आहेत, कस्टोडियल वॉलेट आणि नॉन कस्टोडियल वॉलेट. कस्टोडियल वॉलेट हे एका तृतीय पक्षाद्वारे होस्ट केले जाते, जे तुमच्यासाठी तुमच्या चाव्या साठवून ठेवते. नॉन कस्टोडियल वॉलेटमध्ये वापरकर्ता स्वतःच्या चाव्यांसाठी जबाबदार असतो. कस्टोडियल वॉलेटचे 2 उपवर्ग आहेत, हॉट वॉलेट आणि नंबर 2 कोल्ड वॉलेट. या दोघांमधील फरक अगदी सोपा आहे. हॉट वॉलेटमध्ये इंटरनेट किंवा डिव्हाइसशी कनेक्शन असते. कोल्ड वॉलेटमध्ये कोणतेही कनेक्शन नसते. तसेच 3 इतर उपवर्ग आहेत, सॉफ्टवेअर वॉलेट, हार्डवेअर वॉलेट आणि पेपर वॉलेट, आणि प्रत्येकाला हॉट वॉलेट किंवा कोल्ड वॉलेट मानले जाईल. म्हणून एखाद्याकडे नॉन कस्टोडियल सॉफ्टवेअर हॉट वॉलेट, कस्टोडियल हार्डवेअर कोल्ड वॉलेट किंवा नॉन कस्टोडियल हार्डवेअर कोल्ड वॉलेट किंवा हॉट वॉलेट असू शकते. आता आपल्याला क्रिप्टो वॉलेटच्या प्रकारांबद्दल माहिती आहे. चला त्यांच्या सुरक्षा धोक्यांकडे देखील पाहूया. नंबर 1, कस्टोडियल वॉलेट्स. जेव्हा कस्टोडियल वॉलेटचा विचार केला जातो तेव्हा कदाचित सर्वात मोठे धोके म्हणजे एक्सचेंज हॅक होण्याची शक्यता असते आणि कस्टोडियल दिवाळखोरीत निघते. 2019 मध्ये हॅकर्सनी प्रसिद्ध बायनान्स एक्सचेंजवर घोटाळे आणि व्हायरस वापरून सुनियोजित हल्ल्यांद्वारे बिटकॉइनमध्ये $40 दशलक्ष चोरले. वायझर आणि FTX सारख्या केंद्रीकृत वित्त लॉन्ड्रिंग प्लॅटफॉर्म आणि एक्सचेंजेसमध्ये पहिल्याप्रमाणे जर या संस्थांना तरलतेच्या समस्या येत असतील तर खाती आणि पैसे काढणे गोठवले जाऊ शकते. नंबर 2, नॉन कस्टोडियल वॉलेट्स.
नॉन कस्टोडियल वॉलेट्समध्ये बहुतेक कस्टोडियल वॉलेट्सपेक्षा कमी बॅकअप आणि रिकव्हरी पर्याय असतात. नॉन कस्टोडियल वॉलेटमध्ये सर्वात मोठा धोका म्हणजे सुरक्षा पूर्णपणे वापरकर्त्यावर अवलंबून असते. 2019 ते 2020च्या दरम्यान हॅकर्सनी वापरकर्त्यांना बनावट संदेश पाठवून इलेक्ट्रम वॉलेटमधून 22 दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त किमतीचे बिटकॉईन चोरल्याचे निदर्शनात आले आहे. तर मित्रांनो, पैसा आता क्रिप्टोमध्ये डेव्हलप झाला आहे आणि कदाचित तो आता नवीन चलन आहे. तथापि भविष्यात वापरण्यासाठी क्रिप्टो वॉलेटचा प्रकार निवडताना काळजी घेणे महत्त्वाचे आहे, अन्यथा नुकसान होण्याची शक्यता जास्त आहे. चला पुन्हा भेटूया एका नवीन अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेतोय. धन्यवाद.